आता खरं आहे, ज्या ठिकाणी आपले आमदार नाहीत ते जाणीवपूर्वक आपलं निवेदन मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवणार नाहीत, परंतु जिथं जिथं आपले आमदार असतील यांना आपण प्रेशर केलं पाहिजे. आणि विशेषतः मराठा जरी आमदार असले, ज्या भागात मराठा आमदार असतील तिथं काय आपण मतदान केलं नाही का? आपल्या जीवावर सत्तेत जातात, आपल्या जीवावर आमदार होतात, आपल्या जीवावर खासदार होतात, त्यांना आपला अधिकार हक्क मागण्याचा आपल्याला अधिकार आहे. त्यांच्या दारात जाऊन आपण आंदोलन करण्याची वेळ आली आहे. कारण जोपर्यंत जरांगे ज्याप्रमाणे मराठ्यांच्या आमदारांना असेल, ओबीसीच्या आमदाराला असेल दबाव टाकून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं काम करतोय आणि आपण काहीच बोलत नाहीत. आता जरांगे कुठंतरी म्हटलं मराठ्यांसाठी कुणबी मराठा स्वतंत्र मंत्रालय झालं पाहिजे. लगेच आमचा जालन्याचा खासदार कल्याण काळेंनी सांगितलं की नक्कीच आमचा मनोज जरांगेच्या मागणीला पाठिंबा आहे. त्याप्रमाणे आपले सुद्धा आमदार खासदार पाठिंबा देतील ना. आणि खरं तर बघा, त्यांच्या मागण्या चुकीच्या आहेत, आपली मागणी रास्त आहे. आपण काय कुणाच्या ताटात हिसकावून घ्यायचं म्हणत नाही. हक्क अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिले, ते हक्क अधिकार वाचवण्यासाठी आपण लढतोय, ते वाचवण्याची मागणी करतोय. आणि ते जर चुकीचं असेल तर मग आपणच चुकीचा होतोय. जर आपण मागायला लाजत असतो, ते जर आपण हक्क अधिकार मांडायला घाबरत असतो तर आपणच चुकीचा आहोत. त्यासाठी आपण आता एकत्र येऊन गावगाड्यातील आसपासच्या गावामध्ये सुद्धा जनजागृती करणं गरजेचे आहे. प्राध्यापक लक्ष्मण हाके असेल, मी असेल, बटळे मामा असेल, आम्ही प्रत्येक गावात जाऊ शकत नाही. आता तुमच्याकडे विनोद भाऊ सारखा वाघ, सुनील भाऊ सारखे, कांदे सारखे वाघ या भागामध्ये आहेत, सविताताई सारखे वाघीण आहे, त्या भागामध्ये तुम्ही सुद्धा लढा उभा केला पाहिजे. ओबीसी जनगणनेचा हा लढा गावगाड्यातल्या वाड्या वस्त्यावर गेला पाहिजे, तरच ओबीसीची जातनी आहे जनगणना होईल. आणि नक्कीच या 12-13 कोटीमध्ये 6-7 कोटी फक्त ओबीसी असल्याचं आपल्याला निस्पन्न होईल. त्या टायमाला ह्या बिंडोक सरमाड्याला आवाज बंद होईल. तोपर्यंत हे म्हणणार आम्ही मराठे 5 कोटी, आम्ही 7 कोटी, तोपर्यंत ते आपल्याला बोलू देणार नाही. आणि गावगाड्यात आपली जनगणना नाही झाली तर आपला आकडा नाही कळाला तर आपल्याला आपली सत्ता हिसकावून घेण्याचे स्वप्न सुद्धा पडणार नाहीत. कारण आपल्याला जर आपला आकडा कळाला, या शिंदखेडा राजा मतदारसंघाला कळाला की आपण इथं जास्त आहोत, फक्त माळी आणि वंजारी समाजाने ठरवलं, तिथं इथं ओबीसीचा आमदार झाला. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.